आता गणपती बाप्पांसाठी छान हार बनवते। आणि इकडे ते अहो काय झालं? यापुढे तुला गणपतीचीच काय, घरातल्या कुणाचीही सेवा करण्याची गरज नाही। मी तुला या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करतोय। म्हणजे मी तुझा त्याग करतोय। अहो असं नका बोलू। हवं तर माझ्यावर राग काढा, मला मारा। अहो अशी त्यागाची भाषा नका करू। आता आपलं लग्न झालंय, मी तुमच्या वाचून नाही जगू शकतो। गोमुख, अरे काय बोलतोयस तू? हे तुला कळतंय का काही? मला प्रपंचात पडायचंच नव्हतं, पण स्वामींनी भाग पाडलं मला। आज कळतंय मला, मी खरंच चूक केली। अहो स्वामी जे करतात ते योग्यच करतात। त्यांना नका असं चुकीचं ठरू। त्यांची योजना आपल्या भल्यासाठीच असेल। हे बघ, मला ते काही कळत नाही। मला फक्त एकच कळतं, मला गणपतीची सेवा करण्यात स्वतःला वाहून घ्यायचे। मी गणपती बाप्पाचा सेवक आहे, दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही। निघून जा तू माझ्या आयुष्यात। अरे काय बोलतोयस रे गोमुखा? काय बोलतोयस तू? आणि कसले हे तुझे शब्द? अरे बायको आहे आता ती तुझी बायको। अरे बाबा, गणपतीची भक्ती कर ना। आम्ही कुठे तुला अडवलंय, पण त्यासाठी संसार मोडायचा? तुम्ही काहीही बोला, पण माझ्या भक्तीत मला अडथळा अजिबात मान्य नाही। पालवीमुळे माझ्या बाप्पाच्या भक्तीत दुरावा वाढतोय, आणि मला हे अजिबात मान्य नाही। पालवी, पाहतीयस ना काय होतंय हे? अगं तुझ्यामुळे गोमुखच्या भक्तीत सारखं विघ्नच येतंय। अगं हे सुलोचना, काय बोलतेस तू? गप्प बस। गोमुखा हे बघ, जरा शांत हो आणि नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय ते। हे बघा, तुम्ही जर माझ्यावर जबरदस्ती केलीत ना, तर मीच हे घर सोडून कायमचं निघून जाईन। अहो तुम्ही कुठेही नका जाऊ। हवं तर मीच हे घर सोडून जाईन, तुम्ही नका जाऊ। नाही पालवी बाळा, तू कुठेही जायचं नाहीयेस। तो आता रागवलाय, मी समजावेन त्याला। हो सोनबाई, तू घर सोडून कुठेही जाणार नाही। नाही, नको। यांच्या मार्गात अडथळा नाही बनायचंय मला। स्वामी सगळं बघताय, गणपती बाप्पा सगळं नीट करते। आम्ही एकत्र संसार करणार की नाही याचा निर्णय स्वामी आणि गणपती बाप्पाच घेतील, आणि ते दोघे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। पालवी, असं नको करूस। अगं हे घर सोडून नको जाऊस ग। अगं असा रागात निर्णय घेऊ नकोस। येते। पालवी थांब। थांब थांब। जी मुलगी तुझं आयुष्य बदलायला आली आहे, तुला तुझं ध्येय गाठून द्यायला आली आहे, तिला घराबाहेर पडायला भाग पाडलंस। प्रपंच सोडून तुला तिच्यावर अन्याय करायचा आहे। तुझी ही हिम्मत
तुला आता दाखवून द्यावं लागेल की परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता एक पायरी परमार्थाची आणि एक पायरी प्रपंचाची असते आणि एक एक करत दोन्ही पायऱ्या चढत वर जायचं असतं. याचा प्रत्यय तुला लवकरच येईल. शिवशंकर शंभो. काय रे गोमुखा, पारायणाला बसलायस पण लक्ष नाहीये तुझं. ताई, पालवी गेल्यापासून मनाला क्षणभरही शांतता नाही. एक अस्वस्थता सारखी छळते. हे असं का होतंय काही कळत नाहीये ताई. अरे हे बाप्पाचे संकेत आहेत गोमुखा. अरे तो तुला जाणीव करून देतोय. पालवी गेली म्हणजे जबाबदारी संपली बघ तुझी. म्हणजे बघ, बाबांनी ही सगळी संपत्ती, आपला व्यवसाय तुझ्या नावावर केलाय. म्हणजे जिथे जिथे जबाबदाऱ्या आहेत तिथे तुझं मन लागणार आहे का रे? आणि जोपर्यंत हे मन असं गुंतत राहणार ना, तोपर्यंत भक्तीसाठी अशी एकाग्रता तुला मिळणार नाही. ताई, मला बाप्पाच्या भक्तीत कोणताही अडथळा नकोय. पण ताई, असाच जर अडथळा होणार असेल तर या संपत्तीवरचा हक्क सोडायला मी तयार आहे. मला फक्त बाप्पाची सेवा करायची. मला बाकी काही नकोय. मग गोमुखा, हाच तो मार्ग आहे. मी आधीच हा कागद तयार करून आणलाय. यावर फक्त तुझा अंगठा लाव. अरे तुझ्या नावावरचा हक्क तू सोडतोयस असं लिहिलंय मी यात. अरे आजवर तुझं मन बांधलं गेलेलं रे या जबाबदाऱ्यांच्या बेड्यात. म्हणजे तू अंगठा लावलास ना की यातून तू पूर्ण मोकळा बघ. हो, मला या जबाबदाऱ्यांमधून मोकळं व्हायचंय. फक्त माझ्या बाप्पासाठी. मी तुला या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करतोय. म्हणजे मी तुझा त्याग करतोय. मला प्रपंचात पडायचंच नव्हतं, पण स्वामींनी भाग पाडलं मला. तुम्ही जर माझ्यावर जबरदस्ती केलीत ना तर मीच हे घर सोडून कायमचं निघून जाईल. अहो अहो, तुम्ही कुठेही नका जाऊ. हवं तर मीच हे घर सोडून जाईल. मामांजींचं, सासूबाईंचं मन मी जिंकू शकले, पण ह्यांचं मन जिंकले की नाही हेच कळत नाहीये. मी जेव्हा चक्कर येऊन पडले तेव्हा ह्यांनी माझी किती काळजी घेतली. तोंड उघड, तोंड उघड. किती चांगले वागले माझ्याशी. मग आज असं अचानक काय झालं काहीच कळत नाहीये मला. स्वामी, स्वामी सगळं ठीक होईल ना. श्री स्वामी समर्थ. गोमुख, बाप्पाचं विसर्जन झालं की पालवीला परत घरी घेऊन ये. तुझा संसार असा अपूर्ण ठेवू नकोस रे बाळा. हो, भक्ती करायची, देवाचं नामस्मरण पण करायचं, पण प्रपंच सोडून नाही. पालवीचा त्याग करून तुझी भक्ती अपूर्ण राहील.
हे बघा, तुम्ही माझ्या मार्गात अडथळा आणू नका. मी ठरवलंय, विसर्जनानंतर पालवी घरात येणार नाही. आणि जर तुम्ही दोघांनी असंच बोलणं चालू ठेवलं, असाच जर हट्ट चालू राहिला, तर मी तुम्हा दोघांशी बोलणं बंद करेन. हे काय झालं? आई, बाबा, हे असं का होत आहे? बाप्पा, कसला संकेत आहे हा? हे काय घडतंय? गणपती बाप्पा! बाबा, अहो, गणपतीची मूर्ती उचललीच जात नाहीये. हे काय होतंय मामा? बाप्पाची मूर्ती उचलली का जात नाहीये? अरे देवा, बाप्पाचा कोप झाला की काय? कोप नाही. माझा बाप्पा माझ्यावर कोप का करेल? मी मनापासून सेवा केली आहे त्याची. मामा, कोप म्हणजे काय? मामी नाहीये म्हणून तर नसेल ना? मला वाटतंय बाप्पा रागवलेत. तुम्ही मामीला घराबाहेर काढलं म्हणून. मला हे अजिबात आवडलं नाही. मी बाप्पाला सांगितलं होतं, माझ्या मामाला सद्बुद्धी द्या, माझ्या मामीला परत घरी आणा म्हणून. म्हणूनच बाप्पा असं करत असेल का? मामा, तुम्ही मामीला घेऊन या ना आपल्या घरी, मगच विसर्जन करा बाप्पाचं. गोमुख, ऐक रे माझं, पालवीला घेऊन ये. नाही आई, मी पालवीला घेऊन येणार नाही. या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्याकडूनच सेवेत काहीतरी वर खाली झालं असेल. बाप्पा, माझ्याकडून काही चूक झाली असेल, सेवेत काही त्रुटी राहिली असेल तर क्षमा कर मला. बाप्पा, क्षमा कर मला. हे काय होतंय? बाबा, अहो, उचलली जात नाहीये ती मूर्ती. गोमुखा, अरे बाप्पाच्या विसर्जनाच्या बाबतीत कोणतीही हायघाई चालणार नाही. आणि जर का तुला वाटत असेल ना की बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं, तर जा आणि पालवीला इथे घेऊन ये. अरे हाच बाप्पाचा स्पष्ट संकेत आहे. नाही, मी तिला घेऊन येणार नाही. आणि तुम्ही या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडू नका. हा केवळ योगायोग आहे. तुम्ही सगळे चुकीचं आकलन करता आहात. मग आज गणपतीचं विसर्जन होणार नाही. स्वामी, आता तुम्हीच याला समजवा. आम्ही तर हतबल झालोय. जोपर्यंत तू पालवीला परत घेऊन येत नाहीस,
आणि तिच्या हातून दुर्वांचा हार गणपतीला वाहत नाहीस तोपर्यंत उत्तर पूजा होणार नाही. आणि गणेश मूर्ती आपली जागा सोडणार नाही. मला प्रपंचात अडकवण्यासाठी तुम्ही ही खेळी करता आहात आणि आधी तुम्ही असंच केलंय. पण यावेळी मी भरीला पडणार नाही. तुला हवे ते आरोप लाव, तुला वाटते तो गैरसमज करून घे, पण जोपर्यंत पालवी इथे येत नाही तोपर्यंत गणपतीची मूर्ती इथून हलणार नाही. हे बघ गोमुखा, आम्ही तुझ्या या वेडेपणाला पाठीशी घालू शकत नाही. ही केवळ तुझी मर्जी नाही, ही संबंध घराची, सगळ्यांच्या भक्तीची मर्जी आहे. अरे हा सगळ्या घराचा, सगळ्यांच्या भक्तीचा प्रश्न आहे. जोपर्यंत पालवी येत नाही तोपर्यंत मूर्ती उचलली जाणार नाही हे स्पष्ट आहे. शिव शंकर शंभो. भागीरथी, हे बघ, तू काळजी करू नकोस. मी जातो आणि पालवीला इथे घेऊन येतो. बरं, आलोच मी. मी तुला या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करतोय. म्हणजे मी तुझा त्याग करतोय. पालवी, बाळा औषध घे. नाही, मला नको औषध. पालवी, हे बा असं करू नकोस. वैद्य बुवांनी काय सांगितलंय, तू जर औषध घेतलं नाहीस तर तुझ्या जीवावर पेतील. आई, आता कितीही काही झालं ना, मी औषध घेणार नाही. हा, असंही इतकी वर्ष औषध घेऊन माझा आजार काही बरा नाही झाला आणि आता मी अन्न पाण्याचाही त्याग करणार. जोवर हे येत नाही तोवर मी औषध घेणार नाही. हे बघ पालवी, हट्ट करू नकोस. गोमुखराव परत येतील आणि तुला घरी घेऊन जातील असं नाही वाटत मला. नाही आई, त्यांना यावंच लागेल. नाहीतर मी काहीच नाही घेणार. मी सगळे त्याग करणार. पालवी, 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 मी तुला परत घरी न्यायला आलोय बाळा. यांनी पाठवलंय का तुम्हाला? हे नाही आले? नाही अगं, परिस्थितीच तशी घरी निर्माण झाली आहे. अगं, विसर्जनासाठी गणपती बाप्पाची मूर्ती हालेनाशी झाली आहे. मूर्ती उचललीच जात नाहीये. तो गोमुख त्याचा बाळ हट्ट सोडायला तयार नाही. भागीरथी डोक्याला हात लावून बसलीये घरी. म्हणून मी तुला घरी परत घेऊन जायला आलोय. चल माझ्या बरोबर घरी. पालवी, ते बरोबर बोलतंय, तू जा घरी. नाही आई, मला कळतंय का हे सगळं, पण यांची इच्छा नसताना मी तिथे कशी जाऊ? ते मला पत्नी मानत नाही. त्या गणपतीच्या मूर्तीला हात तरी कसा लावू काय? हे बघ, हवं तर गोमुखच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, पण परत घरी चल. मला असं वाटतंय हा स्वामींचा काहीतरी संकेत असणार. तुम्हाला आठवतंय त्या दिवशी देवघरातली गणपतीची मूर्ती अदृश्य झाली होती, तेव्हा यांनी दुर्वा वाहिल्या पण गणपतीची मूर्ती काही प्रकट नाही झाली. पण जेव्हा मी दुर्वा वाहिल्या तेव्हा गणपतीची मूर्ती प्रकट झाली. कारण त्या दुर्वा स्वामींनी दिल्या होत्या. आता ही मूर्ती उचलली जात नाही म्हणजे
स्वामींचाच काहीतरी संकेत असावा. जोवर हे माझा पत्नी म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत गणपतीची मूर्ती उचलली जाणार नाही. हा, असंच मला वाटतंय. स्वामी, ते मला पत्नी मानतच नाही. तो माझा पत्नी म्हणून स्वीकार सुद्धा नाही करत. स्वामी, आमचं नातं संपलंय का?